नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी भोंदू अशोक खरात संदर्भात. भोंदू अशोक खरातला 21 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळावा म्हणून एसआयटीनं अर्ज केलाय. खरातला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. खरातला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. किरण, खरातला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी दिली आहे. प्रणिता, अशोक खरातवरती आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे जे आहेत ते महिलांचं लैंगिक शोषण आणि अत्याचार संदर्भात दाखल झालेले होते. पहिल्या गुन्ह्यामध्ये जामीन न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने अशोक खरातचा ताबा घेतलेला होता. मागच्या 7 दिवसांमध्ये म्हणजे 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला मिळालेली होती. मागच्या 7 दिवसांमध्ये त्या संपूर्ण दुसऱ्या गुन्ह्याची जी आहे ते तपास एसआयटीकडनं करण्यात आलं आणि आज त्याला अशोक खरातला न्यायालयामध्ये एकूणच हजर केला असता. आता दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा अशोक खरातला ही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला वर्ग करावा अशा पद्धतीची ही मागणी किंवा एक अर्ज जो आहे तो एसआयटीच्या वतीने न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आणि त्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे तिसऱ्या गुन्ह्यात सुद्धा आता उद्या अशोक खरातला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखीन एकदा अशोक खरातला उद्या न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये हे जे अशोक खरातला एकूणच पोलीस कोठडी मिळेल अशा पद्धतीचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण जे हे सगळे वेगवेगळे गुन्हे आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास जे आहे ते एसआयटीकडनं केला जातोय आणि त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात जो आहे तो अशोक खरातला पोलीस कोठडी हे मागण्यात येत आहे. आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला हे तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा एसआयटीने अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाला सुद्धा न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आणखीन एकदा उद्या अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.